आज तारखेत गोंदियामध्ये जवळपास एक 10,000च्या वर संस्था नोंदणीकृत आहेत, पण फक्त कागदावर असल्याचे जेव्हा मी इथे जॉईन झाली तेव्हा लक्षात आले. त्याच्यामुळे या संस्थांना त्यांच्या कार्याबाबत जाणीव व्हायसाठी नोटीस चालू केली. त्या ज्या 10,000च्या वर संस्था नोंदणीकृत आहेत, पण त्यापैकी जवळपास 50% कागदावरच असल्याचे आढळून आले. कागदावर म्हणजे फक्त ज्या शासकीय सोयी सवलती आहेत त्यांचा लाभ घेण्यापुरत्या, पण प्रत्यक्षात त्यांचे बदल अर्ज दाखल नव्हते, कुठल्याही संस्थेचा लेखाजोखा नव्हता. त्या संस्थांच्या अंडर ज्या शाळा कॉलेजेस आहेत त्याची कुठेही परिशिष्ट 1 वर नोंद असल्याचे आढळून आले नाही. अशा संस्थांना सुरुवातीला नोटीस देऊन जे कागदपत्र आहेत ती पूर्तता करण्यासाठी संधी देण्याची प्रोसेस या कार्यालयातर्फे चालू झाली आहे. त्या बाबतीत विश्वस्तांनी काम चालू केलेलं आहे. त्यांच्यामध्ये जो ॲक्च्युअल ते जनतेच्याच पैशांनी लाभ घेत आहेत तो त्यांच्या ऑडिटमध्ये आल्याचं दिसून येत नाही आणि ऑडिटच दाखल नाही आहे. मी गोंदिया जिल्ह्यातील जेवढ्या नोंदणीकृत संस्था आहेत त्यांच्या विश्वस्तांना असे आवाहन करते की न्यासाच्या मालकीची जी मालमत्ता आहे, शाळा कॉलेज असो की बाकी कुठलेही, त्या तात्काळ परिशिष्ट 1 वर अभिलेखावर घेण्याची आपण प्रक्रिया चालू करावी, जेणेकरून ती न्यासाच्या मालकीची होईल.